नासिक में महाकुंभ होने वाला है और लगभग 1800 झाड़ कटने वाले हैं। ये सब न्यूज़ चल रही है, सोशल मीडिया पे हम देख रहे हैं, न्यूज़ में देख रहे हैं। लेकिन जहाँ होने वाला है यानी कि नासिक, तो नासिकर का मत क्या है इसके ऊपर? तपोनात जे झाडेतोडीचं काम चालू आहे ना हे एकदम अयोग्य आहे. सर तुमचं नाव काय आहे आणि तुमची मत काय आहे? माझं नाव मयूर प्रदीप मणियार. मी गेली 40 वर्ष नाशिक या शहरातच राहत आहे आणि साधुग्रामामधले जे काही झाडांचा विषय तुम्ही बोलत आहात की वृक्षतोड होणार आहे ती व्हायला नाही पाहिजे हे माझं प्रांजल मत आहे. कारण मी फार्मा फील्डमध्ये असल्यामुळे ऑक्सिजनची जी काही इम्पॉर्टन्स आहे ही आपण सर्वांनी कोविडच्या काळात बघितली. 1800 झाडं आणि त्यांच्यापासून मिळणारं जे काही ऑक्सिजन आहे आपल्याला याची कमतरता आपण जेव्हा अनुभवली होती. पैसे देऊन जेव्हा ऑक्सिजन मिळत नव्हतं, तर त्यामुळे झाडं वृक्षतोड व्हायला नको. दुसरी गोष्ट, नाशिकचं जे काही वातावरण आहे हे वातावरण, हे जे काही प्लीजंट वातावरण आपण म्हणतो ना, की बाहेर शहरातील लोकांना इथे येऊन नाशिकमध्ये राहण्याची जी इच्छा होत आहे ती एकमेव झाडं झुडपं असल्यामुळेच होत आहे. त्यामुळे एवढे 1800 झाडं कापणं आणि आपल्या नाशिकची पूर्णतः खराबी करणं मला बिलकुल मान्य नाही वाटत आहे, बरोबर नाही वाटत ही गोष्ट. माझं नाव मनोज तांबोळी आहे. मी पण एक व्यावसायिक आहे आणि हे जे तपोनात जे झाडेतोडीचं काम चालू आहे ना हे एकदम अयोग्य आहे. ते झाडं तोडणं योग्य नाही, कारण त्या झाडामुळं पर्यावरण आणि हे सर्व चांगलं राहतं. आपलं नाशिक आपल्या वातावरणामुळेच ओळखलं जातं. तेच तुम्ही ते नष्ट करताय, तर हे अयोग्य आहे.